नमस्कार, अंकिताचं रेसिपी मराठी या चॅनलवर आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज इथे आपण बनवणार आहे झटपट आणि सिंपल अशी वांग्याची मस्त गावरान रस्सा करी कसा बनवायचा ते पाहूया. तिथे आपण तेल घेतलेलं आहे, एक पातेलं ठेवलं, त्यामध्ये 2 चम्मच तेल घातलं आणि टमाटर आणि लसूण याचं आपण वाटण करून घेतलेलं आहे, ते यामध्ये घालून व्यवस्थित परतून घ्यायचे 2 मिनिटासाठी. 2 मिनिटासाठी हे परतून घ्यायचं. इकडे वांग्यामध्ये तिखट आणि मीठ, गावरान तिखट आणि मीठ यामध्ये भरून घ्यायचे वांग्यामध्ये. वांगी कापून घ्यायच्या आणि त्यामध्ये भरून घ्यायचे. इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण भरून घ्यायचे. भरून अशा पद्धतीने हे भाजीमध्ये घालून घ्यायचे. सगळे वांग्यात तिखट, मीठ हे भरलेलं पाहिजे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं. 2 मिनिटासाठी हेही परतून घ्यायचं. आता आपण पाणी घालून घ्यायचं. जे आपण तिखट मीठ भरलेलं असतं त्याच्यामध्येच पाणी घालून यामध्ये घालून द्यायचं आणि थोडंसं ज्वारीच्या पिठाने घालून थोडंसं घोळ बनवून घ्यायचा, तेही यामध्ये घालून घ्यायचा. मस्त भाजी शिजवून घ्यायची. ही रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इथे पाहू शकता ज्वारीच्या पिठाचा घोळ आपण यामध्ये घालून घेतला. मस्त 2 मिनिटासाठी ही भाजी उकळून घ्यायची आणि तयार झाली गावरान अस्सल वांग्याची भाजी. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला सर्वांना खूप आवडेल अशी ही भन्नाट अशी रेसिपी आहे. तर इकडे मस्त उकळी फुटली की याला थोडंसं शिजवून बंद करून घ्यायचा. मस्त तयार आहे झणझणीत वांग्याची आमटी. जर तुम्हाला अशाच नवनवीन वेगवेगळ्या रेसिपीज पाहायच्या असतील तर तुम्ही माझ्या चॅनलवर एकदा जाऊन भेट द्या आणि अनेक रेसिपीज आहेत नाश्त्याचे वगैरे, तुम्ही तिकडे पाहून आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर भेटूयात पुन्हा एक रेसिपीसोबत. बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.